आज आपण सोप्या पद्धतीनं बनणारे मसूरच्या डाळीची रेसिपी बघणार आहोत. तर एका पातेल्यामध्ये आपल्याला 2 ते 3 पळ्या तेल टाकायचे आहे. नंतर त्यात मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत. मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर आपल्याला त्यात कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ, 1 चमचा घरचा काळा मसाला आणि 1 चमचा चिकन मसाला टाकायचा आहे. नंतर हे सर्व परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो टाकल्यानंतर ते छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. ते परतून झाल्यानंतर आपल्याला त्यात स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतलेली मसूरची डाळ टाकायची आहे. डाळ टाकून झाल्यानंतर आपण त्यात कोथिंबीर टाकून घेणार आहोत. नंतर आपण त्यात 1 ते दीड तांब्या पाणी टाकणार आहोत. नंतर आपण त्याला झाकून 15 ते 20 मिनिटं शिजून देणार आहोत. ही डाळ आपण भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतो. फक्त 15 ते 20 मिनिटात बनणारी ही डाळ तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा.